नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. तत्पूर्वी एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आहे त्याचाही विचार करूया. आणि सध्या लवकरच गडगडाटी पाऊस सुरुवात होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर महाराष्ट्रात ठराविक कुठे ते क्वचित पावसाची ढग दिसतात. बाकी कुठं पावसाची काही ढग दिसत नाहीत. कमी दाबाचं क्षेत्र जे आहे चक्रवाती ती उत्तर भागातच आहे. त्यामुळे त्या भागातून मुसळधार पावसाची ढग तिथं त्या साईडला दिसत आहेत. दुसरं एक म्हणजे दक्षिणेकडे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि त्याचा परिणाम हळूहळू आपल्या महाराष्ट्रावर सुद्धा होत जाणार आहे. महाराष्ट्रात सध्यास्थिती पाहायला गेलं तर जतच्या साईडला आहे. आतनी जत ह्या साईडला थोडासा पावसाचा ढग दिसतोय. बाकी कुडची आटणीला थोडासा पावसाचा ढग आहे आणि तिकोटा विजापूर जतच्या आसपास एक पावसाचा ढग आहे. बाकी ढगाची गर्दी कुठं दिसत नाही आहे. व संध्याकाळनं म्हणजे रात्रीतून उद्या 10पर्यंत पावसाचा अंदाज पाहायला गेला तर नंदुरबार, वलसाड, मालेगाव, जळगाव, नाशिक, पालघर, सुरत ह्या भागातून हलका काहीसा मध्यम, पुण्याचा पश्चिम भागातून घाट परिसरातून हलकासा पावसाची शक्यता आहे. बीड परिसरात सुद्धा हलकाशा पावसाची शक्यता वाटते. जळगाव, छत्रपती संभाजीनगरला सुद्धा हलकाशा पावसाची शक्यता वाटत आहे. बाकी सर्व भागात पावसाची शक्यता नाहीच आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड क्वचित झाला तर हलकाचा पाऊस. नाशिक परिसरात थोडासा हलका मध्यम पाऊस दिसतोय. आणि इकडे छत्रपती परतीचा लोणार, पुसद, नांदेडला थोडासा पावसाचा ढग आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलं पावसाचं कुठं ढग किंवा पाऊस पडायची शक्यतासुद्धा नाही आहे. उद्या दुपारनंतर तापमान वाढ जरा आजच्यासारखीच असणार आहे. याच्यापेक्षा थोडेसं उकाड उद्या वाढणार आहे आणि त्यामुळं उद्या 30-31 सेल्सिअस किंवा 32 सेल्सिअसपर्यंत तापमान चालणार आहे. आणि त्यामुळे गडगडाटी पावसाला सुरुवात उद्यापासून कुठं तर क्वचित दिसायला सुरुवात होणार आहे. का तर कमी दाबाचे क्षेत्र एक कर्नाटकच्या दक्षिण भागात मध्य भागातून दिसत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून उद्या पावसाची शक्यता दक्षिण भागातून तसेच विदर्भातून वाढत चाललेली, नागपूर परिसरातून वाढत चाललेली दिसते. आणि कोकणपट्टीला हलका मध्यम पावसाची शक्यता पण हलक्याच्या पावसाची शक्यता बळावत चाललेली आहे. तरी पण थोडासा विचार करूया. गोव्याचा पूर्व भाग रेवण, दांडेली, बेळगावचा पश्चिम भागातून सावंतवाडी परिसरात, तसेच राजापूर, कोल्हापूरचा पश्चिम भागात, निप्पाणी पश्चिम भागातून, रत्नागिरीच्या पूर्व भागातून पावसाची शक्यता हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते. इकडे रत्नागिरीचा काहीसा परिसर, चिपळूण परिसर, साताराचा म्हणजे जे घाट परिसर म्हणतो आहे घाट परिसरातून पावसाची शक्यता बळावत चाललेली आहे. गोरेगाव, चिपळूण, पुणेचा भाग या भागातून सुद्धा हलका मध्यमचा पाऊस उद्या राहील असा अंदाज आहे. कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, जुन्नर, खेडचा परिसर याही भागातून पावसाची शक्यता पुढे म्हणजे पालघर, इगतपुरीला सुद्धा पावसाची शक्यता आहे. डहाणू, सिल्वासवाडा, नाशिक ह्या भागात पावसाची शक्यता पण उद्या हलक्याच्या काहीशा मध्यम सरी येतील. सिल्वास, नाशिक, वलसाड, आव्हा ह्या भागातून सुद्धा काहीशा पावसाची सरी येतील असं वाटतं. नवापूर, नंदुरबार, साक्री परिसर हलक्याच्या पावसाची शक्यता. सर्वत्र स्थानिक वातावरण बनवूनच पाऊस पडणार आहे असं दिसते. शिरपूर, धुळे, पालोरा, मालेगाव ह्या भागात सुद्धा पावसाची शक्यता थोडीशी वाटते. चाळीसगाव, जळगाव आणि बुरहानपूर, शिरपूर या भागातून सुद्धा पावसाची हलक्या अशा म्हणजे स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता वाटत आहे. मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सिल्लोड या परिसरातसुद्धा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे. श्रीरामपूरच्या काही भाग, अहमदनगर, पैठण, जामखेड आणि खेड ह्या भागात पावसाची शक्यता कमीच आहे. इकडे सांगली, विजापूर भागात सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे पण स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे. आणि विजापूरच्या पूर्व बाजूस कलबुर्गी ह्या बागलकोटच्या पूर्व बाजूस पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे. अहमदनगर, बीड, लातूर, नांदेडच्या पूर्व बाजूस पावसाची शक्यता आहे. लातूर, बीडला हलक्या पावसाची शक्यता वाटते उद्या पण.
छत्रपती संभाजीनगर, जळगाव, लोणार, अकोला, पुसद, अमरावती ह्या भागात स्थानिक वादळ निर्माण झालं तर पावसाची शक्यता आहे. आणि कोंडली, नागपूर, भंडारा, उमरखेड, माकोना, वर्धा, देसाईगंज ह्या भागातून मात्र गडगडाटी पावसाची शक्यता उद्या बनत जाणार आहे. हलका ते मध्यम पावसाची शक्यता उद्या त्या भागात आहे. आदिलाबाद, वाणी, चंद्रपूर, गडचिरोली, माकोना एका ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता त्या भागात आहे. घोटी, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाराणसी, डोंगरगड ह्याही भागात गडगडाटी पाऊस जोरदार पावसाची शक्यता उद्या त्या भागातून बनते. व्हिडिओला लाईक करा. चला, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.